नाशिकमधल्या पराभवानं शिंदे नाराज झाले असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। नाशिक विधान परिषदेमध्ये धक्कादायक निकाल, शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पराभूत करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय। गीतेंना 389 मतं। मी प्रचार थांबवला मात्र कार्यकर्ते ऐकले नाहीत। निवडणुकीवेळी माझा बाप काढण्यात आला। विजयानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा निशाणा। एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांकडून विश्वासघात, गद्दारी केली। मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली। नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर नरेंद्र दराडेंचा आरोप। तर शिंदे सेनेचे पराभूत उमेदवार नरेंद्र दराडेंकडून गोकुळ गीतेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ। नाशिक विधान परिषदेतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नाराजी। महायुती धर्माचं पालन का झालं नाही, शिंदेंचा सवाल। उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांकडून पराभवाची सर्व माहिती मागवली, सूत्रांची माहिती। नाशिकमधील पराभव आम्ही स्वीकारला। नरेंद्र दराडेंच्या आरोपांसंदर्भात चौकशी केली जाईल। पराभवाचं आत्मचिंतन करू, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील पराभवामागील कारण शोधू, विश्वासघात आमच्या रक्तामध्ये नाही। नरेंद्र दराडे हरल्यामुळे वेगळ्या मनस्थितीमध्ये, दराडेंच्या नाराजीवर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। भाजपनं ऑपरेशन तुडवा सुरू केलंय। नाशिकमध्ये शिंदे सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। महायुती असतानाही नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार विजयी। नाशिकात आम्ही अपक्ष गोकुळ गीतेंना पाठिंबा दिला। शिवसेनेचं मतदान त्यांच्याकडे वळवलं। भाजपच्या सर्व मतदारांनी गीतेंना मतदान केलं, हा रोष। संजय राऊत यांचा हल्लाबोल। गोकुळ गीतेंच्या समर्थकांचा एकनाथ शिंदेंच्या गाण्यावर जल्लोष। गीतेंच्या बंगल्याबाहेर गीतेंचे समर्थक एकनाथ शिंदेंच्या गाण्यावर थिरकले। विधान परिषदेचा निकाल लागला असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। विधान परिषद निवडणुकीतील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचं वर्चस्व, तर नाशिकातील एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय। मवियाचा सुपडा साफ। जळगावमध्ये भाजपच्या नंदकिशोर महाजन यांचा विजय, मात्र त्यांच्या विजयी जल्लोषापासून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते दूर। नाशिकमधील पराभवामुळे जळगावातील जल्लोषात सहभागी न होण्याचं नेत्यांचे आदेश असल्याची सूत्रांची माहिती। तर जळगावात बंडखोरी कायम ठेवली असती तर आमचाही विजय झाला असता। बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची नाराजी। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे धैर्यशील कदम यांचा विजय, मात्र महायुतीची 100 मतं फुटली। ही मतं कुणाची याची चर्चा। सांगली साताऱ्यामध्ये भाजपची 332, राष्ट्रवादी 147, शिवसेनेची 100 मतं होती। धैर्यशील कदम यांना 592 मतं, तर अभयसिंह जगताप यांना 295 मतं पडली। सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विजयी। राजेंद्र राऊतांचा 365 मतांनी विजय, तर वसंत देशमुखांना 118 मतं। अमरावती विधान परिषदेमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी। भाजपच्या पोटेंना 390, वंचितच्या निलेश विश्वकर्मांना 31 मतं, तर काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना एकही मत नाही। नागपूरसह भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपला कौल। काँग्रेसच्या अतुल लोंढेंसह नरेश ईश्वरकर यांचा पराभव। नागपुरात राजीव पोद्दार यांना 682, तर भंडाऱ्यामध्ये अविनाश ब्राह्मणकर यांना 304 मतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट 454 मतांनी विजय। ठाकरेंच्या शिवसेनेचे गणेश लोखंडे पराभूत। लोखंडेंना 134 मतं, 9 मतं अवैध ठरली। धाराशिव लातूर बीड विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप महायुतीच्या बसवराज पाटील यांचा विजय। बसवराज पाटील यांना 845 मतं, तर काँग्रेसच्या महेश देशमुखांना फक्त 124 मतं मिळाली। बसवराज पाटलांचा 721 मतांनी विजय। नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय। परभणी हिंगोली विधान परिषदेमध्ये शिंदेची शिवसेना, महायुतीचे सईद खान विजयी। खान यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांचा पराभव। आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या।
देवगिरीवर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। सत्तेत असलो तरी ज्वलंत प्रश्नांवर सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे। भुजबळांनी बैठकीमध्ये भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। माझ्या विभागामध्ये काम होत नसेल तरी तुम्ही प्रश्न मांडले पाहिजेत, भुजबळ यांचं बैठकीमध्ये वक्तव्य। कृष्णा आष्टीकरांकडून अंधारेंचा विकृत असा उल्लेख। सुषमा अंधारे ठाकरे शिवसेनेची ढेकून, कृष्णा आष्टीकरांची सुषमा अंधारेंवर टीका। आदित्य ठाकरे चांगले नेते, त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। शिंदे सेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंची अवस्था राहुल गांधींसारखी होता कामा नये, प्रकाश सुर्वेंची टीका। आमदार मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यामधील अंतर्गत वाद विकोपाला। भास्कर जाधव हताश, त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा शिवसैनिकांना फटका। जाधवांना विरोधी पक्षनेते करा, मिलिंद नार्वेकर यांच्याकडून ट्विट करत फडणवीसांना विनंती। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, काही गैरसमजातून गोष्टी घडल्या। नार्वेकर इतके हळवे असतील असं वाटलं नव्हतं। मिलिंद नार्वेकरांसोबतच्या वादावर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांची एकच टेप रेकॉर्ड कायम वाजते। श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टीका, तर संजय राऊत मानसिक रुग्ण, राऊतांनी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवलं, मस्केंचा हल्लाबोल। ऑपरेशन टायगरबाबत शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवला। ऑपरेशन टायगरमुळे आता शिवसेनेची ताकद वाढलेली आहे। शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया। ओरडणं हे राऊतांचं कामच, खासदारांना सुरक्षा घ्यायची गरजच नाही, सावंतांची राऊतांवर टीका। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या शिर्डीतील कार्यालयावरील ठाकरे सेनेचे बॅनर हटवले। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचे फोटो असलेले बॅनर हटवले। अंबाजोगाईमध्ये ठाकरे गट आक्रमक, गद्दारी करणाऱ्या 3 खासदारांच्या पुतळ्याचं दहन, चपला मारून व्यक्त केला निषेध। आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या। आमदारांनी पैसे घेतल्याचं राऊतांनी आधीही म्हटलं होतं, मात्र ही आमची शिवसेना। अमित शहा म्हणाले ते त्रिवार सत्य, संजय गायकवाड यांचा हल्लाबोल। उद्या 99.99% लोक शिवसेनेमध्ये येतील। अमित शहांनी सांगितलं तसं एकच शिवसेना आहे। हम दो हमारे शिल्लक फक्त राहतील, बाकी सगळे शिंदेंकडे येतील, आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य। माझ्या आजोबांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचण्यात आलं, हे कोर्टानं नमूद केलं आहे। मी न्यायालयाच्या निर्णयानं अतिशय समाधानी आहे, मल्हार पाटील यांची प्रतिक्रिया। तर ओमराजेंवर थेट बोलणं मल्हार पाटलांनी टाळलं। राजकारणामध्ये हिशोब ठेवायला लागतो, देवेंद्र फडणवीसांनी हिशोब ठेवायला शिकवलंय। सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची 100 मतं फुटल्यावरून जयकुमार गोरेंचा सूचक इशारा। सुनेत्रा पवार यांचा आमदारकीचा शपथविधी झाला। यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांकडून अजित पवार यांच्या घोषणा, अक्षय कर्डिले यांचाही शपथविधी पार पडला। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे, विरोधकांची घोषणाबाजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये 97,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या। शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्या जाणाऱ्या निधीची देखील तरतूद। लातूरमध्ये फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांचा अनोखा निषेध। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जॅक टॉमीचा सत्कार केला। ओमराजे भाषणामध्ये नेहमी संकट काळामध्ये जॅक आणि टॉमी पोहोचवणारा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख करतात। याच विधानाचा धागा पकडत कार्यकर्त्यांनी निषेध केला।